आम्ही एकत्रित लढलो, युती म्हणून लढलो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात जसं ज्या ज्या ठिकाणी युती आहे, युतीमध्ये लढलेले आहे त्या ठिकाणी एकत्रितच आम्ही त्या ठिकाणी राहतो. आता अजून तर महापौराचं आरक्षण बाहेरच आहे, ते पुढच्या आठवड्यामध्ये महापौराचं आरक्षण जाहीर होईल आणि त्यानंतर पुढची सुरू होईल. शिवसेनेचं म्हणणं आहे की त्यांनी एक हाती सत्ता मिळवलेली आहे. शिवसेनेचं म्हणणं आहे सर काय वाटतं की ज्या प्रकारे तुम्ही देखील मीरा भाईंदरमध्ये जे आहे ते अधिक संख्याबळ मिळवलेलं आहे, ठाण्यामध्ये मात्र शिवसेनेने अधिक संख्याबळ मिळवलेलं आहे. काय वाटतं ठाण्यामध्ये शिवसेना तुम्हाला योग्य तो मानसन्मान देईल का? असं आहे की मी मगाशी पण सांगितलं की अंकुश ठेवणारी देखील एक शक्ती लागते आणि ते तो रोज आहे. आम्ही हा देखील विचार करू शकतो, असं काही नाहीये की आम्ही काही करतो. मागच्या वेळेलाही आम्ही वेगळं लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळ होत होतं, त्यांनी सगळं फॉर्मेशन केलं. पण आम्ही त्याला कोणीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं तुम्ही, आम्हाला घ्या, अशा प्रकारची आमची काही भावना नाही. आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो. शेवटी या शहराच्या कामकाजामध्ये योग्य दिशेने हे कामकाज विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने अंकुश ठेवण्याचं काम हे आम्ही करू शकतो. साहेब एकत्र लढल्यामुळे कुठेतरी फक्त याच्यामध्ये केळकर साहेब जे बोलले त्याला जोडूनच फक्त एवढं सांगतो की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे जे आश्वासनं जनतेला दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाची सभागृहामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रशासनामध्ये पारदर्शकता आहे ते आणण्यासाठी जी काही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती निश्चितपणे आम्ही पक्ष म्हणून त्या तिकडे घेऊ. साहेब जर काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी असं म्हटलंय की ही मोदीला नगरसेवक आहे, माझ्या विरोधी पक्षात देखील मी जे मगाशी आपल्याला सांगितलं की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे शब्द लोकांना दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करण्यासाठी जी कुठली भूमिका घ्यावी लागेल ती पुढच्या काळामध्ये पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे ती भूमिका घेऊ. एक लक्षात घ्या, मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये युती होती. वसई विरारला होती. वसई विरारला बहुजन विकास आघाडी क्लिअर कट आलेली. मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 ठिकाणी युती होती. त्या 3 ठिकाणाबाबत प्रदेश पातळीवर माननीय मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण स्तरावर चर्चा होईल आणि तिथून जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य आहे. आणि नाहीतर केळकर साहेब बोलले ते आम्ही 34 तारखेला पक्ष लवकरच आपली भूमिका आपल्याला स्पष्ट करेल. सर वेगळे आता शिवसेनेकडून भाजपकडे अशी मागणी होते की मुंबईमध्ये अडीच वर्ष आम्हाला वापस यावा, तर मुंबईचं ती भूमिका होऊ शकते, तर ठाण्यामध्ये पण भाजपची भूमिका मांडू शकते का की मुंबईला जर किंवा ठाण्यात पण अडीच वर्षासाठी किंवा काही वर्षासाठी काळासाठी भाजपला वापर करता यावा? तो निर्णय जो आहे तो आम्ही बसून करू, कशा पद्धतीने आपण अप्रोच करायचं, परंतु आम्ही काही मागे राहणार नाही. ते चर्चा करायला आले निश्चितपणे आम्ही ठाण्याच्या संबंधाने चर्चा करायला तयार राहू. कल्याणला आम्ही केलं होतं. कल्याणला पहिला महापौर ठाणे जिल्ह्याचा जेव्हा झाला त्यावेळेला 2.5 वर्ष आम्ही शिवसेनेचे बरोबर केलो होतं आणि आमचा महापौर त्यावेळेला ठिकाणी झाला होता. भाजपचा महापौर ठाण्यात बसू नये म्हणूनच कमी सीट तुमच्या वाट्याला दिले का 40 सीट की जेणेकरून त्यांचा संख्येच्या दृष्टीने आता डोक्यावरून पाणी निघून गेलेलं आहे. तेव्हा आम्हाला बोलायचं त्यावेळेला आम्ही बोललो काय आमची भावना आहे, काय आमची भूमिका आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील त्यांच्या टॉक शो मध्ये देखील त्यांनी सांगितलं आणि आता मी देखील मगाशी सांगितलं की जर तर आता काही अर्थ नाही, परंतु कार्यकर्त्यांना नक्कीच वाटतं की आपण जर 125 जागा लढलो असतो तर जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते चित्र तसं दिसू शकत असेल. जर तरची गोष्ट आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहतो एमआयएम 125 जागेवरती निवडून आलेली आहे. मुंब्रामध्ये देखील 5 जागेवरती एमआयएम निवडून आले.
त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने मतदार हा कुठेतरी फुटलेला आहे का, त्यांच्या पडल्या मतदान पडले पाहिजे. आत्मचिंतन आम्हाला करायचा विषय नाही आहे. ज्यांना हा मतदान करत होता आम्ही एकत्रित लढलो, युती म्हणून लढलो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात जसं ज्या ठिकाणी युती आहे, युतीमध्ये लढलेले आहे त्या ठिकाणी एकत्रितच आम्ही त्या ठिकाणी राहतो. आता अजून तर महापौराचं आरक्षण बाहेरच आहे. हे पुढच्या आठवड्यामध्ये महापौराचं आरक्षण जाहीर होईल आणि त्यानंतर पुढची हे सुरू होईल. परंतु शिवसेनेचं म्हणणं आहे की त्यांनी एक हाती सत्ता मिळवलेली आहे. शिवसेनेचं म्हणणं आहे सर, काय वाटतं की ज्या प्रकारे तुम्ही देखील मीरा भाईंदरमध्ये जे आहे ते अधिक संख्याबळ मिळवलेलं आहे, ठाण्यामध्ये मात्र शिवसेनेने अधिक संख्याबळ मिळवलेलं आहे, काय वाटतं ठाण्यामध्ये शिवसेना तुम्हाला योग्य तो मानसन्मान देईल का? असं आहे की मी मगाशी पण सांगितलं की अंकुश ठेवणारी देखील एक शक्ती लागते आणि तो रोल जो आहे तर आम्ही हा देखील विचार करू शकतो. असं काही नाहीये की आम्ही वेगळी करतो. मागच्या वेळेलाही आम्ही वेगळं लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळ होत होतं. त्यांनी सगळं फॉर्मेशन केलं, पण आम्ही त्याला थोडीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं, तुम्ही आम्हाला घ्या. अशा प्रकारची आमची काही भावना नाही. आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो. शेवटी या शहराच्या कामकाजामध्ये योग्य दिशेने हे कामकाज विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने अंकुश ठेवण्याचं काम हे आम्ही करू शकतो. साहेब, एकत्र लढल्यामुळे कुठेतरी फक्त याच्यामध्ये केळकर साहेब जे बोलले त्याला जोडूनच फक्त एवढं सांगतो की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे आश्वासनं जनतेला दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाची सभागृहामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रशासनामध्ये पारदर्शकता आहे ते आणण्यासाठी जी काही भूमिका पुढच्या काळामध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती निश्चितपणे आम्ही पक्ष म्हणून त्या तिकडे घेऊ. साहेब, जर काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी असं म्हटलं आहे की ही मोदीला नगरसेवक आहे, माझ्या विरोधी पक्षात देखील मी जे मगाशी आपल्याला सांगितलं की आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये जे शब्द लोकांना दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करण्यासाठी जी कुठली भूमिका घ्यावी लागेल ती पुढच्या काळामध्ये पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे ती भूमिका घेऊ. म्हणजे साहेब याचा अर्थ असा की विरोधात सुद्धा होऊ शकतात. नाही, एक लक्षात घ्या, मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये युती होती. वसई विरारला होती. वसई विरारला बहुजन विकास आघाडी क्लिअर कट आलेली. मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 ठिकाणी युती होती. त्या 3 ठिकाणाबाबत प्रदेश पातळीवर माननीय मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण स्तरावर चर्चा होईल आणि तिथून जो निर्णय येईल तो मला मान्य आहे. आणि नाहीतर केळकर साहेब बोलले ते आम्ही 34 तारखेला पक्ष लवकरच आपली भूमिका आपल्याला स्पष्ट करेल. सर, वेगळे आग्रह देखील होती की भाजपच्या जागादारांची इच्छा होती अशा भाजपचा अनेक महापौर वेळा ठाण्यामध्ये बसावा, ठाण्यामध्ये बसावा. आता शिंदे सेनेकडून भाजपकडे अशी मागणी होते की मुंबईमध्ये अडीच वर्ष आम्हाला वापर द्यावा. तर मुंबईत जर ती भूमिका होऊ शकते तर ठाण्यामध्ये पण का भाजपची भूमिका मांडू शकते का की मुंबईच्या जर किंवा ठाण्यात पण अडीच वर्षासाठी किंवा काही वर्षासाठी काळासाठी भाजपला वापर करण्यावर तो निर्णय जो आहे तो आम्ही बसून करू. अशा पद्धतीने आपण अप्रोच करायचं, परंतु आम्ही काही मागे राहणार नाही. ते चर्चा करायला आले निश्चितपणे आम्ही ठाण्याच्या संबंधाने चर्चा करायला तयार राहू. कल्याणला आम्ही केलं होतं. कल्याणला पहिला महापौर ठाणे जिल्ह्याचा जेव्हा झाला त्यावेळेला 2.5 वर्ष आम्ही शिवसेनेच्या बरोबर गेलो आणि आमचा महापौर त्यावेळेला त्या ठिकाणी झाला होता. भाजपचा महापौर ठाण्यात बसू नये म्हणूनच कमी सीट तुमच्या वाट्याला दिले का 40 सीट की जेणेकरून त्यांचा संख्येच्या दृष्टीने आता डोक्यावरून पाणी निघून गेलेलं आहे. तेव्हा आम्हाला बोलायचं त्यावेळेला आम्ही बोललो काय आमची भावना आहे, काय आमची भूमिका आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील त्यांच्या टॉक शो
सांगितलं आणि आता मी देखील मगाशी सांगितलं की जर तर आता काही अर्थ नाही, परंतु कार्यकर्त्यांना नक्कीच वाटतं की आपण जर 100 जागा लढलो असतो तर जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते चित्र तसं दिसू शकत असेल. हे जर तरची गोष्ट आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहतो एमआयएम 100 जागेवरती निवडून आलेली आहे. मुंब्रामध्ये देखील 5 जागेवरती एमआयएम निवडून आले. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने मतदार हा कुठेतरी फुटलेला आहे का, त्यांच्या पडल्या मतदान पडले पाहिजे. आत्मचिंतन आम्हाला करायचा विषय नाही आहे. ज्यांना हा मतदान करत होता त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. ते 0वर आलेले आहेत. आता ठाणे महापालिकेमध्ये काँग्रेस 0वर आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं आत्मचिंतन करायची गरज आहे. पण तरी सर 125 जागा आता एमआयएमच्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत. याकडे बीजेपी कशा पद्धतीने बघते? निश्चितपणे इथं जेवढं काही असतील ना ते शेवटी बघा लोकशाहीमध्ये त्यांना त्या ठिकाणी मतदारांनी निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याचं काही अशा पद्धतीने हे नाही करणार की असा निवडून कशा आले. पण लोकांनी त्यांना निवडून दिले त्यांना अवमान करण्याचा प्रश्न येत नाही. ते योग्य भूमिका घेऊन जोपर्यंत काम करत राहतील, राष्ट्रीयत्वाची भूमिका घेऊन या देशाच्या विकासाच्या दृष्टीने आणि जात आणि धर्मामध्ये फाटाफूट न करण्याची जर भूमिका ठेवतील तर त्याच्यामध्ये आमचा काहीच नाही. कारण हा अवमान कसा करणार? लोकांनी त्याला निवडून दिलेलं आहे. ज्यांना देत होते पूर्वी त्यांना रिजेक्ट केलं आणि यांना निवडून दिलं. एनसीपी अजित पवार गटाला सोबत घेणार का? एनसीपी अजित पवार गटाला सोबत घेणार का सर? हे आता वरिष्ठ पातळीवर ठरेल की शेवटी महायुती आमची राज्यामध्ये पण आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या महापालिकांमध्ये हे निश्चितपणे निर्णय होऊ शकतो की तिघांनी मिळून. आता ठाण्यामध्ये तर त्यांना तशी काही गरज पण नाही. विरोधक प्रश्न विचारला ना, त्याच्यावर महत्वाचा विषय. एका महाराष्ट्रात एमआयएमचं काम झालं ह्याच्यासाठी पत्रकार परिषद नाहीये. पहिली गोष्ट, ठाण्यात एमआयएमचे 5 आले आणि जर ते आले असतील तर आव्हाड साहेबांना आत्मचिंतन करायची गरज आहे की ना त्यांच्याकडे उजव्यांनी विश्वास ठेवलाय ना त्यांच्यावर अल्पसंख्याकांनी विश्वास ठेवलाय. हे त्यांच्यावर आलेलं पॅरेंट आहे. त्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.